नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात. आज पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये आहेत भाजपाचे नेते प्रवीण दरेकर. प्रवीणजी, स्वागत तुमचं. खरं तर तुमच्याविषयी बोलायचं झालं तर अनेकदा लोक, खास करून सोशल मीडियावर तर क्रिएटिव्हिटीला बाहेर आलेली असते, तिकडे असं म्हणतात, बहर येतो तिथं ते म्हणतात की फडणवीसांना कोणी काही बोललं तर त्यांना नंतर लागतं. आधी प्रवीण दरेकर कळवळतात आणि उत्तरही असं देतात जसं काही त्यांच्यावरच कोणीतरी हल्ला केलेला आहे. प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांचे हनुमान झाले आहेत, संकटमोचक होण्याचा प्रयत्न करतात आहे असं तुमच्याबद्दल बोललं जातं. याविषयी पहिलाच प्रश्न तोच. नाही, मला वाटतं मला काही संकटमोचक वगैरे किंवा कुठल्या उद्देशाने करत नसतो, परंतु ज्या पक्षाच्या नेत्याच्या हाताखाली आपण काम करतो किंवा जे पक्षाचं नेतृत्व आहे त्याचं कुठंही चुकलेलं नसताना नाहक आपल्या राजकारणासाठी कोण वारेमाप वाटेल ते आरोप करणार असतील तर माझ्यासारखा कार्यकर्ता तो सहन करू शकत नाही. कारण शेवटी आम्ही वाटचाल करतो, पक्ष असेल, आम्ही नेते मंडळी असेल किंवा कार्यकर्ते, ते आमच्या नेतृत्वाच्या ताकदीवर आम्ही वाटचाल करत असतो. आणि जर कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी राजकारण करणार असेल आणि जर आमच्या नेत्याला टार्गेट करणार असेल तर मग प्रवीण दरेकर ते सहन करत नाही. आणि मग देवेंद्रजी तर आमचं लोकाभिमुख असं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला कोणी दगड मारण्याचा प्रयत्न केला विनाकारण, कारण नसताना आपण बघाल की आरोप होत आहेत, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं आहे. मग एवढं काय आम्ही सहनशील नाही आहेत की कुणीही याव्याने टपल्या मारून जाव्या. म्हणून देवेंद्रजींवर कुठलाही आरोप झाला की त्याच तत्परतेनं उत्तर देण्याचं, प्रसंगी आक्रमकपणे उत्तर देण्याचं काम मी करत असतो. प्रवीणजी, हे ठीक आहे की राजकीय आरोप होतात, कधी ठाकरेंची शिवसेना, कधी काँग्रेस, कधी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. मात्र मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मिळवण्यासाठी, मराठा समाजाच्या हक्कासाठी लढवय्या असा कार्यकर्ता. अहो, ते बोलतात तरीसुद्धा तुम्ही, म्हणजे ते आठवण करून देतात की नावापुरते मराठा असणारे नेते मराठा समाजाच्या हिताच्या विरोधात बोलतात आहे. हा आरोप सहन करून सुद्धा तुम्ही त्यांच्याही विरोधात जाता, त्यांनाही अंगावर घेता. हे कसं काय? राजकारण ठीक आहे, पण या आरोपांचं काय मनोज जरांगे पाटील यांच्या? एक लक्षात घ्या, मनोज जरांगे यांनी प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या हितासाठी आंदोलन केलं. आम्ही स्वागत केलं. सर्व मराठा नेते राजकारणापलीकडे जाऊन त्या आंदोलनाच्या मागे उभे राहिले. पण बाकीच्या मराठ्यांना हित नाही नेत्यांना कळत आणि स्वतःच जसं काही त्याचा कळवळ आहे असं काय मानायचं कारण नाही. कारण मराठा समाजाचं आंदोलन काय आज उभं राहत नाही. गेली 20-25 वर्ष मराठा समाजाचे वेगवेगळे क्रांती मोर्चे असतील, ठोक मोर्चे असतील, समन्वयक असतील, मराठा महासंघ असेल, सेवा समाज असेल, छावा संघटना असेल, अनेक संघटना आणि शेकडो नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, हितासाठी काम करतात. त्याच्यामुळे मलाच मराठा समाजाचं हित आहे आणि माझ्या विरोधात बोलेल तो मराठा समाजाच्या विरोधात आहे असं त्या ठिकाणी कृपया मानण्याचं काही कारण नाही आहे. आणि मराठा समाजानं जो काही त्यांना प्रतिसाद दिला, आम्ही सारे होतो ना, परंतु तो समाजाचा प्रतिसाद म्हणजे मराठ्यांचा सातबारा माझ्या नावावर दिला आहे आणि मला कोणी सूचनाच करायच्या नाहीत, मी बोलेन तेच डिक्टेटरशिप, असं चालत नाही. मराठा समाजाचे 56 मोर्चे त्या ठिकाणी ज्या वेळेला झाले तेव्हा कोण जरांगे नेतृत्व करायला नव्हता, तेव्हाही लाखोंचे मोर्चे होते ना. आणि मी अनेकदा म्हटलं की मराठा समाजाच्या भावभावनांची गर्दी आहे, प्रश्नांची गर्दी आहे. त्याच्यामुळे त्या गर्दीवर स्वार होऊन तू गप्रे, तुला बघून घेतो, तू कसा करतो, हे मला वाटतं अहंकार येणं हाच त्या आंदोलनाचा सगळ्यात वाईट भाग आहे. आणि त्याच्यामुळे मराठा समाजानं डोक्यावर मनोज जरांगेंना घेतलं होतं. अजूनही त्यांच्याविषयी आमच्या मनात सद्भावना आहेत, पण त्यांनी प्रत्येकाला बघून घेतो, एकेरी बोलतो, याच्यामुळे निश्चितच मराठा समाजाच्या मनामध्ये आता त्या ठिकाणी खूप वेगळ्या भावना निर्माण झालेल्या आहेत. आणि मराठा समाजाच्या हितासाठी सगळे मराठा नेते एकत्र आहेत.
आपल्या पक्षाच्या विचारधारेशी एकत्र राहून सर्व महाराष्ट्रातले मराठा नेतेच नाही तर ओबीसी नेते मराठा समाजाच्या आंदोलनाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात नाहीत ना. प्रत्येकाला आरक्षण कसं भेटावं यासाठी प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत, पण शेवटी अंतिमतः मराठा समाजाचं हित हे सगळे नेते त्या ठिकाणी पाहत असतात. त्याच्यामुळे मी मराठ्यांचा फक्त हितरक्षक, बाकीचे सगळे त्या ठिकाणी मारेकरी, असं काही चित्र उभं करण्याचा प्रयत्न होतोय, तो दुर्दैवी या ठिकाणी आहे, असं तुळशीदासजी माझं स्पष्टपणे त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं जेव्हा आंदोलन कोणतरी चालवतंय, कोणतरी पडद्यामागे आहेत, कोणतरी बोलवता धणी आहे, अशा प्रकारचे जेव्हा काही गोष्टी पुढे येतात मग त्यावेळेला आंदोलनातलं जे महत्त्व असतं ते त्या ठिकाणी पातळ होतं. आणि दुसरं महत्त्वाचं असं की मराठा आरक्षण जे स्वतः मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी छत्रपतींच्या पदस्पर्शांना स्पर्श करत शपथ घेतली की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, त्या संवेदना समजून घ्यायला पाहिजेत ना. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं नाही. मग आरक्षण देणारी लोक आहेत, त्यांची मानसिकता आरक्षणाच्या बाजूने आहे. नारायण राणे भले काँग्रेसमध्ये होते, आरक्षण टिकलं नाही, पण त्यांनी प्रामाणिकपणे आरक्षण दिलं. मग एका बाजूला आरक्षण देणारे नेते आहेत, त्यांच्यावर तुम्ही टीका करणार, आणि 40 वर्षात सत्ता उपभोगली, मुख्यमंत्री झाले, त्यांच्यावर आपण काहीच बोलणार नाही, उलट ते आरक्षणाच्या गोष्टी करणार. त्याच्यामुळे मला वाटतं हा विपर्यास आहे. म्हणून आता अशा प्रकारचं वातावरण दुर्दैवानं निर्माण झालेलं दिसतंय. प्रवीणजी, मी प्रवीण दरेकरांशी बोलतोय, मला कळत नाही असं लाजत मुरकत कशाला. अहो नाव घ्या ना, कोण आहेत ते ज्यांनी मराठा असूनही मराठा म्हणून ज्यांनी सत्ता उपभोगली आणि 40 वर्ष मराठा समाजाला आरक्षणापासून, आरक्षणाच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवलं. किंवा भाजपचे नेते जेव्हा इतर पक्षातल्या नेत्यांना घेतात तेव्हा आरोप होतो की यामागे ऑपरेशन लोटस आहे, भाजपनं दिलेलं स्क्रिप्ट आहे. तुमच्या तोंडी आता आलं की जरांगेंचं स्क्रिप्ट कुणाचं. सरळ सरळ नाव घ्या, ते नेते कोण ज्यांनी सत्ता उपभोगली, ते नेते कोण जे स्क्रिप्ट देतात जरांगेंना आणि चिथवतात. कृपया त्यांची नावं सरळ स्पष्टपणे घ्या. हा ओपन फोरम आहे. एक लक्षात ठेवा, मी कधीच लाजत बुरडत त्या ठिकाणी राजकारणात बोलत नाही. हा माझा ट्रॅक रेकॉर्ड बघितल्यास आपल्या लक्षात येईल. विधिमंडळाच्या सभागृहात मी त्या ठिकाणी संगीता वानखेडेने केलेले आरोप की शरद पवारांचे फोन त्या ठिकाणी जात होते, त्या ठिकाणी याचा खर्च शरद पवार करतायत, हा आरोप केला. हे मी सभागृहात शरद पवार, रोहित पवार आणि राजेश टोपे यांचं नाव घेऊन जाहीर आरोप केला, जो ओपन फोरम महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे विधिमंडळ असतं तिथे केला. आता आपल्यालाही तुळशीदास माहीत आहे महाराष्ट्राचे मराठा मुख्यमंत्री किती झाले. दस्तूर खुद्द जाणते राजे स्वतःला त्या ठिकाणी बिरुदावली या महाराष्ट्रातील जनतेकडून मिरवली. ते अनेकदा मुख्यमंत्री या राज्याचे झाले. त्यांनी वक्तव्य केलं कायदेशीर मराठ्यांना आरक्षण देता येत नाही, हे छापून आलंय, मीडियात आलंय. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. किती मराठा मुख्यमंत्र्यांची नावं सांगू. अपवादात्मक 2-4 जर जण सोडले तर सारेच मराठा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेत ना. तेव्हा आंदोलन झालं नाही, तेव्हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घेतली नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेब समोर आहेत म्हणून त्यांना टार्गेट करून तुम्ही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं जणू काही मारेकरी देवेंद्र फडणवीस आहे असं चित्र उभं करणं हे अन्याय करणार आहे. आज एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण दिलं ना, जे देवेंद्रजीनं दिलं होतं त्याच्यात ज्या त्रुटी दोष दाखवले ते दुरुस्त करून कोर्टात टिकण्यासारखं आरक्षण दिलं ना. मग आता याचं कौतुक व्हायला पाहिजे की पुन्हा 10% आरक्षण दिल्यानंतर आणखी वेगळा मुद्दा काढून एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजींना टार्गेट करायचं. त्याच्यामुळे आपल्या भूमिकेच्या बाबतीत संशय निर्माण होतो आणि त्याच्यामुळे मराठा मुख्यमंत्री अनेक झाले, कुणी आरक्षण दिलं नव्हतं. पहिला प्रयत्न केला नारायणराव राणे साहेबांनी, जो टिकला नाही. पुन्हा देवेंद्रजींनी दुरुस्त्या केल्या, ज्या टिकल्या होत्या. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंना ते टिकवता आलं नाही आणि पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांनी
ते आरक्षण दिलं आहे. त्याच्यामुळे आरक्षण देणारे आम्ही आहोत, परंतु ज्यांनी दिलं नाही, सत्ता उपभोगली, त्यांना कोण बोलत नाही, याचं आश्चर्य वाटतंय. प्रवीणजी, तुम्ही म्हणालात की जरांगेंविषयी एक आंदोलक म्हणून आजही तुम्हाला सद्भावना आहेत. याच सद्भावनांचा विचार करून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मनोज जरांगे पाटील सत्तेबाहेरचा एक फाटका कार्यकर्ता, खरं तर गावातून राज्यापर्यंत पोहोचलेला, सातत्यानं आंदोलन करणारा. त्यांची भाषा घसरली. पुढारी न्यूजनं त्या दिवशी जाहीर सांगतो, उगाच त्यात लपवाछपी कशाला पाहिजे, पुढारी न्यूजची तशी भूमिकाच नसते. आम्ही त्या दिवशी तेवढा भाग दाखवणं टाळलं. ते शब्द महाराष्ट्राला साजेसे नाहीत, शोभेसे नाहीत करून तेही दाखवले नाहीत. मात्र हे असतं सत्तेबाहेरच्या माणसाचं, ज्यांच्याकडून तेवढ्या जबाबदारीची अपेक्षा नसते. प्रवीणजी, मात्र सत्तेत असलेले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, शपथ घेतलेली असते कॅबिनेट मंत्र्यांनी. तुम्हाला ठाऊक आहे की समाजातील प्रत्येकाशी, प्रत्येक नागरिकाशी समानतेने वागवेन, कोणताही भेदभाव करणार नाहीत ते भुजबळ. तशी शपथ घेणारे जेव्हा जाहीर मंचावरून हे सांगतात की 161 मराठ्यांना पाडायचं आहे, प्रवीणजी, हे योग्य वाटतं? सत्तेत बसलेल्यांकडून जबाबदारीच्या ऐवजी अशा प्रकारचं विधान कितपत योग्य वाटतं? मला वाटतं अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. हे जेव्हा भुजबळ साहेबांचं वक्तव्य आलं त्याच वेळेला मी भूमिका मांडलेली आहे. एखाद्या सत्तेबाहेरच्या माणसाकडून चुकीचं विधान गेलं आपण समजू शकतो, परंतु आपण म्हणताय त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी किंवा सरकारमधला मंत्री अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलणं उचित आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण शेवटी राज्यातली कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्याचं काम सरकार म्हणून त्यांचं असतं. आता हे आरेला कार्य झालं जे अपेक्षितच नव्हतं. आणि आपण बोलताय की जरांगे फाटका कार्यकर्ता होता म्हणूनच सर्व मराठ्यांनी एकमुखी त्यांना समर्थन दिलं, काही फ्रंटला येऊन दिलं, काही मागे राहून दिलं की बाबा हा माणूस प्रामाणिकपणे आपल्या समाजासाठी काम करतोय, कोणाचाही मान अपमानाचा विषय नव्हता, सारेजण पाठीशी होतो. पण फाटका कार्यकर्ता ज्या वेळेला नेटका झाला, कोणाकोणाचं ऐकायला लागला, त्यावेळेला मराठा समाजाची चलबिचल झाली की बाबा हा प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आता जर आरक्षणाचा विषय सुटलाय, प्रामाणिकपणे एकनाथरावजी शिंदेनी पहिल्या दिवसापासून अगदी प्रोटोकॉल बाजूला ठेवून मंत्र्यांना त्या ठिकाणी पाठवलं, तेही नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री एका सामाजिक भावनेतनं राज्यात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित राहावी, जरांगेचा प्रामाणिकपणा, समाजाच्या गरजा पाहून त्या ठिकाणी वाशीला गेले ना. असं कधी झालंय का की उपोषणाला लोक बसलेत आणि मुख्यमंत्री गेलाय? राज्यामध्ये शेकडोंची उपोषणं चालू असतात, परंतु मुख्यमंत्री तिथे गेलेला नाही. परंतु हा प्रोटोकॉलचा मानापमाचा विषय न समजता समाजाच्या भावना म्हणून हे त्या ठिकाणी केलं गेलं. परंतु ते केल्यावर आरक्षणही दिलं, 10% आरक्षण दिलं. काल तर त्या ठिकाणी पोलिसांची 17,000ची भरती देवेंद्र फडणवीसांनीच त्या ठिकाणी जाहीर केली. त्यावेळेला मराठा आरक्षणसुद्धा 10% लागू होणार ही त्यांनी फ्लोर ऑफ द हाऊसवर घोषणा फडणवीस साहेबांनी केली. मग जर गृहमंत्री त्या ठिकाणी भरतीची घोषणा करतो, त्याच्यामध्ये 10% आरक्षण मराठा समाजाला मिळेल म्हणून जाहीर करतो, त्यांची भूमिका कशी काय मराठा समाजाच्या विरोधात असू शकते? आणि म्हणून मला वाटतं छगन भुजबळांनी त्या ठिकाणी जबाबदारीनं 100% बोललं पाहिजे. मी जाहीरपणे बोललेलो आहे. त्यापेक्षा कोणी या देशातल्या नागरिकाला लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे, पण कोणालाही वाटेल ते बोलण्याचा अधिकार नाही आहे. ते सगळ्यांनीच त्या ठिकाणी जपलं पाहिजे असं मला वाटतं. थोडंसं मराठा आंदोलनातून इतर प्रश्नांकडे वळतो. महत्त्वाचा मुद्दा आहे की सध्या मुंबईत जिथं जावं तिथं पुन्हा यात मला प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस असं एक निकटचं नातं सांगायचं नाही आहे, मात्र धन्यवाद देवेंद्रजी असे भले मोठे फलक दिसतात.
त्यावर असते गृहनिर्माण प्रकल्पांसाठी, पुनर्विकासासाठी कशा पद्धतीनं पावलं उचलली जातात आहे त्याबद्दलच्या जाहिराती टी व्हीवर सुद्धा येतात. एक प्रश्न आहे, असं म्हटलं जातं, मला वाटतं प्रवीणजी प्रश्न पूर्ण करतो. असं म्हटलं जातं की प्रवीण दरेकर हो, करा. मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत. स्वाभाविकच आहे, त्या संस्थेलाही मदत व्हावी. मुंबईच्या विकासाच्या अजेंड्यात अशा पद्धतीनं स्वयंनिधी देऊन, स्वयंनिधी पुरवठा करून जो एक वेगळा पॅटर्न आणला गेला, त्यात कुठे ना कुठे मुंबई बँकेचंही भलं व्हावं हा उद्देश आहे. प्रवीणजी, आपण अतिशय एका चांगल्या मुद्द्याला स्पर्श केलेला आहात. एक लक्षात ठेवा, आपला महाराष्ट्र किंवा आपण मुंबईकर हे सुसंस्कृत आहोत. एखाद्याने त्या ठिकाणी मदत केली, आपला विषय धसाच लावला, तर त्याचे आभार मानणं हा आपला संस्कार आहे. आणि आपल्याला, मला तुळशीदासजी सांगायला अभिमान वाटतो की असा अनुभव फार क्वचितच या ठिकाणी मी एक कार्यकर्ता म्हणून आला आहे की परिषदा तर अनेक होतात, ठराव केले जातात, पुन्हा बासनात गुंडाळून ठेवले जातात. परंतु आम्ही गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद गोरेगावला त्या ठिकाणी घेतली. वेगवेगळ्या 20 प्रकारच्या मागण्या मुंबईकरांच्या हाऊसिंगच्या संदर्भातल्या केल्या आणि त्यापैकी 16 शासन निर्णय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढाकारानं त्या ठिकाणी सरकारने घेतले. आणि मग जर एवढा आश्चर्यकारक गतीनं निर्णय झाले असतील तर त्यांच्याविषयी धन्यवाद बोलणं, या भावनेतनं धन्यवाद देवेंद्रजी, आम्ही कार्यक्रम अभ्युदयनगरच्या शहीद भगतसिंग मैदानावर त्या ठिकाणी घेतला. आणि केवळ आम्ही वचनपूर्तीबद्दल त्यांना धन्यवाद दिले नाहीत, तर त्याबरोबरच आमच्या मुंबईकरांच्या अपेक्षांचं गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडलं की देवेंद्रजी, आपण आम्हाला त्या ठिकाणी एवढ्या मागण्या मान्य केल्यात, पण अजून आमचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची सुद्धा सोडवणूक आपल्याला करायची आहे. आणि तिथे इन्स्टंट इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसला. अभ्युदयनगरचा पुनर्विकासाचा प्रश्न रखडला होता. त्या ठिकाणी CNTच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करावे म्हणून मागणी अनेक वर्षापासून तिथल्या लोकांची आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय, खास करून मराठी माणूस तिथे राहतो. तो विषय सांगितला, मागणी केली. असं कधीच झालं नाही. तिथल्या तिथे त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला, सांगितलं मी या ठिकाणी अभ्युदयनगरमध्ये आलो आहे आणि त्यांच्या पुनर्विकासाची मागणी इथल्या रहिवासी संघाने केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझ्याकडे लोक आलेत, आपण जाहीर करा. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की CNTच्या मार्फत या ठिकाणी विकास करू, 15 दिवसात कॅबिनेटला विषय आणू, मंजुरी देऊ. तुळशीदास, एक महाराष्ट्रातला चमत्कार आहे निर्णयांचा. 15 दिवसाच्यात कॅबिनेटला निर्णय झाला. परवा विधिमंडळाच्या सभागृहात गृहनिर्माण मंत्र्यांनी जाहीर केलं. आज अभ्युदयनगरमध्ये दिवाळी साजरी होते. आज इमारती पडायला आल्या आहेत, कोण कुठे जाऊन राहतं आहे. वाऱ्यावर पडलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय गिरणगावातला माणूस आज त्या ठिकाणी खुश झाला आहे. मग याचं जर आम्ही कार्यक्रम घेतला, जाहीर धन्यवाद दिले, तर आम्ही देवेंद्रजींचे पाठराखण करतोय असं म्हणून कोणाला वाईट वाटायचं काय कारण आहे? अरे, जो नेता करतो त्या नेत्याला जर आम्ही सांगितलं, आभार मानले, तर आणखी 4 गोष्टी आमच्या मार्गी लावेल. आम्ही सांगितले राहिलेले प्रश्न आपण 15 दिवसात बैठक घेऊन मुंबईच्या हाऊसिंग सेक्टरमधले सोडवा. ते त्यांनी फ्लोर ऑफ द हाऊसवर आश्वासन दिलं की मी लवकरच या 10-15 दिवसात बैठक घेतो आणि मुंबईकरांचे उरलेले सर्व प्रश्न मार्गी लावतो. प्रवीणजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, तुमची मोठी राजकीय कारकीर्द राहिलेली आहे. या कारकिर्दीत तुम्ही महत्त्वाची पदं भूषवले, त्याच्यात अत्यंत महत्त्वाचं पद असं विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडे होतं. त्या पदाला साजेसं काम करत असताना तुमच्यावर शरद पवारांकडून एक टीका झाली होती की या पदासाठी तुम्ही पद घालवता, या पदाची तुम्ही, अशा प्रकारचं काम तुमच्याकडनं सुरू आहे. त्यावेळेस तुम्ही काही म्हणाला नाहीत, शांत होतात. मात्र ह्या टीकेनंतर शरद पवारांशी तुमची भेट झाली, त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी या सगळ्या टीकेवर बोललात का? काय म्हणाला होतात? एक लक्षात ठेवा, शरद पवार साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याने माझ्यावर बोलणं, याच्यातच माझं यश आलं. आता शरद पवार साहेबांच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही. मी विरोधी पक्षनेता म्हणून विधिमंडळाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्रातले सगळे प्रश्न पोटतिडकीनं मांडले हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे. शेतकऱ्याच्या बांध्यावर जास्तीत जास्त जाणारा विरोधी पक्षनेता,
तोक्ते वादळ असेल, निसर्ग वादळ असेल, अवकाळी आली, त्या ठिकाणी उन्हातान्हात पावसात सर्व ठिकाणी प्रवीण दरेकर फिरत होता. आपत्ती आली तर सरकार पोचलं नव्हतं, त्यावेळेला त्या ठिकाणी तळियाला प्रवीण दरेकर पोचले. त्याच्यामुळे संकटाच्या काळात, आपत्तीत, कोविडमध्ये तर लोक भयभीत असताना प्रवीण दरेकर हॉस्पिटलला जात होता, औषधं पुरवत होता, भाज्या देत होता, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी यंत्रणेला कार्यान्वित करत होता. देवेंद्रजींच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून त्या ठिकाणी निस्वार्थी भावनेनं काम करत होता. आणि त्याच्यात माझी पत आहे की नाही हे महाराष्ट्रातील जनतेनं त्या ठिकाणी पाहिली, माझ्या पक्षानं पाहिली, म्हणून मला परत आमदार केलं, पक्षाचा विधिमंडळाचा नेता केलं, पक्षामध्ये एक मानाचं स्थान दिलं. आणि पत ही जनतेच्या दरबारात असावी लागते. आता राजकारणामध्ये विरोधी पक्षाचे नेते, त्यांना आपलं कर्तृत्व ही पत वाटत नसेल तर तो त्यांचा विषय आहे, परंतु पवारसाहेब मोठे नेते आहेत म्हणून मी त्यांच्यावर भाष्य करण्याचं टाळलं. सध्या भाजपा जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं आहे. आता त्याला म्हणजे आता अशोक चव्हाणांचा नंबर तुम्ही लावलात, बरेच लाईनीत उभे आहेत. काल कॅमेऱ्यामध्ये एक दृश्य कैद झालं की देवेंद्र फडणवीस म्हणतायत विश्वजित लवकरच तुझा पण नंबर लावतो. तर आता अशोक चव्हाणानंतर पुढचे नंबर कोणाचा आहे आणि असे किती जण रांगेत उभे आहेत? तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे मानले जाता, त्यामुळे तुम्हाला इनसाईड स्टोरी माहिती असेल. प्रश्न एक बघा, नंबर कोणाचा आहे, कोण येतं आहे, यापेक्षा तुम्ही यामागची भावना समजून घ्या. कोणाला आणायसाठी ओढाताना नाही किंवा रांगा लावण्याचा प्रश्न नाही. या देशातील आज सर्व पक्षातल्या चांगल्या नेत्यांची भावना झालेली आहे. या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व लाभल्यानं आज जर शेवटी राजकारण्यांचा उद्देश काय असतो, सत्ता मिळवायची, जनतेचं भलं करायचं. आणि जर नरेंद्र मोदी साहेब या देशाला विकासाकडे नेत असतील, सर्वांगीण समाजाच्या हितासाठी काम करत असतील आणि जर त्यांच्या तुलनेत दुसरं नेतृत्व समोर दिसत नाही, मग हात दाखवून अवलक्षण कशासाठी करा. याच नेतृत्वाला ताकद देऊ. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास म्हणत या ठिकाणी जर पुढं जात असतील तर आपण सपोर्ट केला पाहिजे. हे या ठिकाणी अजितदादांसारखे असतील, शिंदे साहेबांसारखे असतील, आता अशोक चव्हाण साहेबांशी यांची भावना असेल तर त्या ठिकाणी चुकीचं काय आहे. आणि दिसतंय ना, मोदी म्हणालात की सत्ता मिळवायची आणि जनतेचं भलं करायचं. नाही, सत्ता मिळवायची आणि जनतेचं भलं करायचं की सत्ता मिळवायची आणि स्वतःचं भलं करायचं, अशी त्यामागची धारणा नाही का? असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आपण बघितलं की जे जे नेते भाजपात येत आहेत त्यांच्यावरची संकटं एका चुटकीसरशी कमी होताना दिसत आहेत. मग ही सत्ता जनतेच्या भलं करण्याकरता आहे की स्वतःचं भलं करण्याकरता आहे? नाही बघा, दोन विषय वेगवेगळे आहेत. जनतेचं भलं करत असताना यांचा विषय वेगळा आहे, त्यांच्या अडचणी, त्यांचे असणारे विषय वेगळा पार्ट आहे. त्याची याची आपल्याला सरमिसळ करणं योग्य होणार नाही. यांच्यावरचे जे काय आरोप आहेत ते आरोप काय आल्या आल्या कुठले क्लीन चिट दिली, नष्ट झाले, असं काही नाही आहे. ज्या न्यायालयीन प्रक्रियेत ज्या गोष्टी आहेत त्या होत राहतात, होत राहतील. परंतु आता जनतेच्या विकासासंदर्भात यांच्या येण्याने कुठे अडथळा आला आहे का? तर यांच्या येण्याने आणखी विकास झालेला आहे. आणखी त्या ठिकाणी 4 लोक जोडले गेले, त्यांना विकासाची अपेक्षा आहे, ती भूक आम्ही भागवतोय. आणि त्याच्यामुळे आता प्रत्येकावर आरोप त्या ठिकाणी असतात. आरोप ज्या वेळेला सिद्ध होतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला बोलता येईल. आता राजकारणामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु ते संकटच दूर करण्यासाठी आलेत. आणि असं काही क्लीन चिट देण्याचा कारखाना भारतीय जनता पार्टी नाही आहे. पण चांगली लोक त्यांच्या आरोप जरी असल्याने येऊन त्यांना मोदी साहेबांच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकारबरोबर काम करायचं असेल, शिंदे साहेबांबरोबर, तर केवळ विरोधाला विरोध आणि त्या ठिकाणी संघर्ष करण्यापेक्षा लोकांच्या हितासाठी मॅक्झिमम लोक एकत्रित येऊन काम होणार असेल तर मला वाटतं हा महाराष्ट्र त्याचं स्वागत करतो. आणि बघाल हे सगळे एकत्रित आल्यानंतर प्रवीणजी, तुमचा मुद्दा आपण टायमिंग ग्राह्य मानूया, तुमचा मुद्दा टायमिंग ग्राह्य मानूया. पण ज्या नेत्यांवर तुमच्याच पक्षाचे नेते किरीट सोमय्या रोज सकाळी उठून पत्रकार परिषदा घ्यायचे आणि आता जेव्हा ते भाजपात येतात तेव्हा त्यांच्या पत्रकार परिषदांना अचानक ब्रेक लागतो, मग हे भाजपचं बदललेलं धोरण म्हणायचं नाही का? म्हणजे ज्या अजित पवारांविरोधात किरीट सोमय्या पत्रकार परिषदा घ्यायचे, 70,000 कोटीचा आरोप करायचे, आता जर किरीट सोमय्या आणि किरीट सोमय्या जेव्हा याच मंचावर जेव्हा आले होते, पुढारी फोरमवर आले होते,
तेव्हा देखील त्यांनी केलेलं भाष्य खूप सूचक होतं या संदर्भातलं. नाही, त्यांनी काय भाष्य केलं मला माहीत नाही, परंतु किरीट सोमय्या यांनी कुठेही आपल्याला कल्पना असेल त्यांनी केलेल्या तक्रारी विड्रॉ केल्या आहेत, पत्र दिलं असं असेल तर मला आपण दाखवा. त्यानंतर किरीट सोमय्या कोणावर आरोप करायचे थांबलेत. अगदी छोटा परवा गावात कुठे अन्याय झाला होता, कर्जत की कुठे त्या गावातही त्या ठिकाणी ते जाणार होते, पोचणार होते. त्याच्यामुळे त्यांच्या आरोप थांबलेत ना की वाटचालीमध्ये प्रवीण दरेकरचे आरोप थांबलेत. म्हणजे किरीट सोमय्यांचं अजित पवारांविरोधात पत्रकार परिषदा घेण्याचं प्रमाण कम्प्लिटली थांबलेलं आहे. साखर कारखान्याविरोधात जे ईडी कार्यालयाच्या बाहेर जाऊन जेव्हा तक्रारी करायचे त्या तक्रारी आता पूर्णपणे थांबलेल्या आहेत. शेवटी आपल्याला आपले एक व्यक्तिगत मत असतं आणि पक्ष आणि सरकार म्हणून एक भूमिका असते. जर अजित पवार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून असतील, ज्या पक्षांनी सरकार आणायला पुढाकार घेतला त्या भारतीय जनता सोबत असतील, तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करणं हे मला वाटतं कुठल्या आचारसंहितेत बसत नाही. की आपल्या बरोबर घ्यायचं आणि त्यांच्यावर टीका करायची, आणि त्याच्यामुळे निश्चितपणे काही ठिकाणी या गोष्टी होत आहेत ते नाकारता येत नाही. पण शेवटी पक्ष, पक्षाची भूमिका, सरकार आणि लोकांचा विकास या व्यापक उद्देशानंच अशा नेत्यांकडे किंवा आपल्या वक्तव्याकडे बघावं लागेल. किरीट सोमय्या काय बोलले नेमकं तुम्ही ऐकलं नसलं तरी हे ऐकलंच पाहिजे असं आहेच. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना विकसित भारत राम राज्य आणायचं आहे आणि ते करताना जर मोदीजी दिल्लीने काही निर्णय घेतले की आपल्याला ते प्राप्त करायचं, आपल्याला 370 काढायचं आहे, आपल्याला राम जन्मभूमीवर राम मंदिर बनवायचं, उभं करायचं आहे, आपल्याला अंग्रेजाचे गुलामीतून मुक्त व्हायचं आहे, ते कायदे बदलायचे आहेत, तर त्यासाठी त्यांना असं वाटत असेल की भ्रष्टाचार मुक्त भारत करायचं असेल, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचं असेल, तर थोडे थोडे छोटे छोटे कॉम्प्रोमाइज करावे लागणार, किंवा इथे आल्यानंतर कुठलाही भ्रष्टाचार चालणार नाही, सहन केला जाणार नाही, अशा प्रकाराने महाराष्ट्रात ही स्थिती झाली नसती. सोमय्या जेव्हा असं म्हणतात की रामराज्याचा उद्देश आहे, देशात रामराज्य आणायचं आहे, त्यामुळे स्वाभाविकच भाजपाचं बळ वाढवण्यासाठी काही वेळा गप्प बसावं लागतं. काही नेते आमच्याकडे येतात, मात्र त्यांचं सर्वात धक्कादायक असतं ते म्हणजे भाजपाकडून माझ्यावर दबाव आहे असं जरी ते म्हणत नसते तरी भाजपासाठी मला गप्प बसावं लागतं. ज्यांच्यावर मी घोटाळ्यांचे आरोप केले अशा घोटाळेबाजांच्या विरोधात, हे त्यांचं विधान आहे, धक्कादायक आहे. आरोपच म्हटलं तरी चालेल प्रवीणजी? नाही, मला वाटतं त्यांच्या ह्याच्यातनं तुम्ही चांगल्या अर्थानं घेतलं पाहिजे की रामराज्य येण्यासाठी जर लोक येत असतील, पक्षाने त्यांना स्वीकारलं असेल व्यापक उद्देशानं. कारण शेवटी सत्ता सरकार असेल तर जनहिताची कामं त्या ठिकाणी करता येतात, आणि मग पक्षाने घेतलेल्या, सरकारने घेतलेल्या भूमिकेसाठी आपल्याला गप्प बसावं लागतं असं जर म्हटलं तर चुकीचं काय आहे. कारण शेवटी कार्यकर्ता, नेता हा स्वतःच्या भूमिकेबरोबर पक्षाची एक भूमिका असते, आणि पक्ष त्या ठिकाणी व्यापक उद्देशानं त्या ठिकाणी बोलत असतो, करत असतो. कदाचित ते कार्यकर्ता म्हणून पटत नसेल, पण त्याच्या मागे व्यापक हिताचा उद्देश असतो, आणि म्हणून त्याच्यामध्ये ते बोलले. मला गप्प बसावं लागतं, पक्षाने भूमिका घेतली, याच्यात मला काहीच गैर वाटत नाही. पक्षाची भूमिका ती कार्यकर्त्या, नेत्याची प्रवीणजी, भूमिका. नुकतंच जे घडलं ते सांगतो. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्याच सरकारमधले मंत्री, EOW इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, तुम्हाला चांगलंच माहीत आहे त्या शाखेविषयी, मुंबई पोलिसांच्या, त्या शाखेचे अधिकारी विशेष न्यायालयात गेले. ते म्हणाले, अहो त्या अजित पवारांच्या प्रकरणातली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे 25,000च्या घोटाळ्याचं जे प्रकरण आहे ना, त्यात काय आता तथ्य नाही, ते मागे घेऊ द्या. न्यायालय काही बोलणार त्याआधीच तिकडे ईडीचे अधिकारी पोचले. ते बोले, अहो असं करू नका, आम्ही जो तपास केला आहे तो याच तक्रारीच्या आधारे केला आहे, उलट आम्ही मुंबई पोलिसांना काही इनपुट दिलेत, त्यामुळे थोडं थांबा, आता पुढच्या आठवड्यात त्याच्यावर सुनावणी होणार आहे. एक कळत नाही आहे प्रवीणजी, इथे जी भूमिका तुम्ही मांडलीत, भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे नेते पक्षाचं हित किंवा राष्ट्रहित सर्वोपरी ते आठवून कदाचित यांच्यासाठी गप्प बसत असतील,
मात्र मुंबई पोलीस आणि जर राज्याचे मुंबई पोलीस थोडंसं असं जाऊ द्या, आता अजितदादांना पुढे जाऊ द्या असं धोरण घेत असतील, केंद्रातील मोदी सरकारच्या ईडीला काय झालंय? ईडी का अशी आडवी येते? काय नेमकं हे प्रवीणजी? नाही, मला वाटतं की मी सहकारात बँकिंग क्षेत्रात काम करतो. आता 25,000 कोटीचा घोटाळा करणार कुठं? ज्या बँकेचा नफा किती, उलाढाल किती, म्हणजे 35-40 हजार कोटीच्या बँकेत 25,000चा घोटाळा, हे सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. चौकशांच्या माध्यमातून वर्तमानपत्रात बातम्या येतात, चॅनलवर येतं आणि ते मग लोकांना खरं वाटायला लागतं सारखं सारखं दाखवून. आता मुंबई बँकेच्या बाबतीत माझ्यावर नव्हते का आरोप केले? पहिल्या रात्रीला 100 कोटीचा घोटाळा, दुसऱ्या दिवशी 200, तिसऱ्या दिवशी 400, नंतर 1200 कोटी, रात्रीत घोटाळे वाढत गेले. तर मला वाटतं शेवटी या संस्था असतात, संस्था चालवत असताना अनियमितता होऊ शकते, परंतु जर त्या अथॉरिटीच्या क्लोजर रिपोर्ट बनवत असताना लक्षात आलं की याच्यामध्ये काही तथ्य नाही, तर त्या ठिकाणी ते तशा प्रकारची भूमिका घेत असतात. कागद बोलत असतो, लक्षात ठेवा. कागद तुळशीदासजी कधीच त्या ठिकाणी लपवता येत नाही, आपल्याला बदलता येत नाहीत. आणि त्यामुळं फॅक्ट फिगर हे परमनंट त्या ठिकाणी असतात. जे आक्षेप आहेत ते आक्षेप खोडून काढावे लागतात, त्याला समर्पक उत्तरं द्यावी लागतात. ते नसतील तर उद्या आपण म्हणताय त्याप्रमाणे यंत्रणा पण लोक दोषी ठरवतील ना. त्याच्यामुळे शेवटी न्याय व्यवस्था आहे आणि याच्यासाठीच मग त्याने क्लोजर रिपोर्ट बनवल्यावर न्यायव्यवस्थेकडे का जातात? उद्या न्यायव्यवस्थेला वाटलं की तुम्ही यंत्रणा पण कोणाच्या तरी दबावाखाली बळी पडताय, कोणाला तरी फेवर करताय. या देशात एवढी आपली न्यायव्यवस्था भक्कम आहे की अशा परिस्थितीत योग्य असेल तो निर्णय जनतेला वाटतो तो न्यायालयाने वारंवार दिलेला आहे. प्रवीणजी, तुम्ही म्हणता की 100 कोटी, 200 कोटी, 25,000 कोटी हे आकडे काही खरे नसतात, पण हे आकडे काही सामान्य माणसांकडून येत नाहीत. ते एकतर येतात किरीट सोमय्यांकडून किंवा कधीकधी पंतप्रधान म्हणतात की 70,000 कोटीचा घोटाळा झाला. तर मग हे आकडे खरे नसतील तर हे केवळ राजकारणासाठी आरोप केले जातात का एवढ्या 1000 कोटींच्या घोटाळ्याचे, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? सगळंच खोटं नसतं. काही त्या ठिकाणचे आरोप असतात, राजकीय उद्देशाने त्या ठिकाणी केलेले असतात. काही आरोप हे त्या ठिकाणी वस्तुस्थितीवर आधारित त्या ठिकाणी असतात. आपण बघाल की बऱ्याचदा आता किरीट सोमय्याचं बोलताय, मुंबई जिल्हा बँकेची मूळ तक्रारच आमच्या किरीट सोमय्यांनी केली होती, परंतु नंतर त्याचे आम्ही संबंधित यंत्रणांना कागदपत्र दिलीत ना. 59 सहकारी संस्थांना आम्ही कर्ज दिलं होतं पतपेढ्यांचं, त्याने घोटाळा केला आणि आमच्या नावावर घोटाळा त्या ठिकाणी. म्हणजे असं माहिती नसताना चुकीच्या अर्थानं होतं. आता ते मराठा आंदोलन चाललं आहे, ते सोशल मीडियात प्रवीण दरेकर त्यांची आमकी चौकशी, ते MIDCला पैसे दिले. अरे बाळांनो, पहिली माहिती घ्या. ज्या वेळेला MPSIDCला मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाला मुंबई बँकेने पैसे दिले तेव्हा प्रवीण दरेकर डायरेक्टर म्हणून बँकेत पण आला नव्हता. आता काय बोलणार याला मला सांगा. तिघांचे फोटो टाकलेत, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि माझा फोटो टाकलाय. आता अशा प्रवृत्तीला काय आपण करणार? म्हणजे माहितीच घेतली नाही की ते पैसे जेव्हा दिले तेव्हा मी डायरेक्टरच नव्हतो, पण दे, ठोकून द्या, कोण विचारतंय. आता या अशा प्रवृत्तीनं पण ठेचण्याची आवश्यकता आहे की कोणाला वाटतं तो सोशल मीडियात पाठवतो, माहिती घेत नाही. मग आबरू नुकसानीचे दावे दाखल केले पाहिजे, यंत्रणांनी बघितलं पाहिजे. कारण शेवटी तुमचा खेळ होतो. एखादी व्यक्ती त्या ठिकाणी संस्थेसाठी राजकारणामध्ये तपश्चर्या करते, आपला वेळ घालवते, कष्ट घेते, फॅमिलीला दूर ठेवून वेळ देते आणि त्यांना तुम्ही आपलं वाटलं की एक बनवलं, डिझाईननी पाठवलं, त्याच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्न निर्माण करतात. तर याला आवर घातला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की माहिती न घेता आरोप केले जातात. म्हणजे किरीट सोमय्यांच्या आरोपांनी तुम्हीही होरपळलेले आहात. म्हणजे कधी काळी तुम्हालाही त्याची झळ पोहोचलेली आहे. त्यांनी अजित मी पवारांविरुद्ध आरोप सांगितलं ना केले. की काही आरोप माहितीवर असतात, काही माहितीच्या आधारे नसतात, काही राजकीय असतात. हो, पण किरीट सोमय्यांचेही काही आरोप असे माहिती न सांगितलं. घेता असतात असं वाटते. म्हणजे आपण मला सांगा, माझ्याकडे एखादा तक्रार घेऊन आला, त्या तक्रारीच्या मुळाशी न जाता मी त्याची चौकशीसाठी माझं पत्र बनवतो, लावून देतो. आता त्यांच्याकडे किरीट सोमय्यांकडे आलेली माहिती ही कदाचित त्या ठिकाणी दिलेली कागदपत्र प्रथमदर्शनी त्यांना खरी वाटली असतील, कारण येणारा माणूस त्या ठिकाणी सांगत असतो. परंतु नंतर ज्या वेळेला सत्यता समोर येते
त्यावेळेला आपल्याला खरं खोटं कळतं. त्याच्यामुळे तक्रार करणाऱ्याचा दोष नसतो. आता आम्ही एखादा ॲलिग्यू करतो, तक्रार करतो, प्रथमदर्शनी आमच्याकडे जे येतात त्या आधारे कारवाई होते. नंतर कळतं अरे याच्यात तथ्य नाही, हे चुकीचं आहे, खोटं आहे, आम्ही समजून घेतो ते. ओपन फोरम इथं सारं काही मुक्तपणे मोकळेपणा नाही. जे तुम्ही बोललात तेच माहीत नसतानाही अनेकदा आरोप होतात. किरीट सोमय्यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं ज्याविषयी विठोबा सावंत यांनी तुम्हाला विचारलं, माहिती नसताना काही वेळा आरोप होत असतात. ही वास्तव आहे, हे मांडलंच पाहिजे. त्यामुळे ती ब्रेकिंग गंभीरतेनं दखल घ्यावी अशीच नक्कीच आहे. म्हणजे प्रवीणजी, मला हेच म्हणायचं होतं की एक संस्था तुम्ही हजारो कोटींची चालवता, अशावेळी काही आरोप होतात, तर त्यावेळी संस्थेचंही नुकसान होतं आणि वैयक्तिक नुकसानही होतं, कुटुंब डिस्टर्ब असतं. याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतला आहात असं दिसतंय. म्हणजे होय, 100%. मी अत्यंत माझ्या आयुष्यातला एक अतिशय वाईट कालखंड तो होता की माझ्या घरी अस्वस्थता होती, माझ्या क्रेडिबिलिटीवर प्रश्न निर्माण झाले होते. माझा मुलगा त्या ठिकाणी डॉक्टरचं प्रशिक्षण घेत होता, त्याच्या ठिकाणी तुझ्या वडिलांवर अशा प्रकारचे आरोप आहेत, त्याला वाटायचं माझे वडील आरोपी आहेत काय. अशा एका वेगळ्या विचित्र मानसिक अवस्थेतनं तो कालखंड मी त्या ठिकाणी काढला. कारण त्या गोष्टीत जर तथ्य असतं तर मला काही वाटलं नसतं. तेवढं राजकारणामध्ये निगरगट्ट लोक असतात. परंतु जी गोष्ट माझ्याशी संबंधितच नव्हती, 59 पतसंस्थांना पैसे दिले होते, त्यांनी केलेल्या घोटाळ्याचं खापर आमच्यावर, MPSIDCचं कर्ज जे दिलं गेलं मुंबई बँकेने डिपॉझिट मध्य प्रदेशला महामंडळात, त्यावेळेला मी डायरेक्टरच नव्हतो, तो माझा घोटाळा. असं 10-12 कोटीचा नफा असणारा बँक 1200 कोटीचा घोटाळा करते. माझी तर मिसेस पेपर आले की पेपर दडवून ठेवायची की मी वाचू नये, माझ्यावर मानसिक परिणाम काय होऊ नये. अशा एका विचित्र अवस्थेत गेलो आहे. कोर्टात केस असायची, परंतु मी कधीच डगमगलो नाही. मी विरोधी पक्षनेता असताना मी सरकारवर त्याच पद्धतीनं आघात करत होतो, टीका करत होतो. जे दरोडेखोर आहेत त्या दरोडेखोरांवर टीका करत होतो, कारण माझं दामन साफ होतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला सगळ्या यंत्रणांना उत्तरं देत हा विषय दूधका दूध पाणी केलं. तरी आता काही लोकांना अधूनमधून उकळ्या फुटतात आणि शिळ्या कडीला उतारण्याचा प्रयत्न आहे. परंतु अतिशयमय एका विचित्र अशा परिस्थितीतनं गेलो आणि काही लोकांचं टार्गेट होतं. त्या प्रवीण दरेकरला टार्गेट करायचं, मुंबई बँकेला टार्गेट करायचं. एवढं टार्गेट होतं की ओबामा लादेचं शटडाऊन त्या ठिकाणी चालू होतं. ती बॉटमला छोटी बातमी होती आणि एका मोठ्या वर्तमानपत्रात टॉपला हेडलाईन प्रवीण दरेकर होते. जे ओबामा लादेन आणि त्या शटडाऊनपेक्षा प्रवीण दरेकर त्यांच्यासाठी मोठा झाला होता. दुर्दैव आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे, माध्यमांना स्वातंत्र्य आहे, त्याचे बळी असे अनेक जात असतात. त्यापैकी त्या काळात मी बळी गेला होतो. परंतु एक स्पष्ट आहे, तुमची नियत साफ असेल, करणीत काय त्या ठिकाणी जर आपलं वाईट नसेल तर परमेश्वर साथ देतो आणि त्यातनं तावून सुलाखून बाहेर निघतो. आणि म्हणून त्या परिस्थितीत सुद्धा मला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आमदार केलं, विरोधी पक्षनेता केलं, आता विधिमंडळाचा गटनेता परिषदेचा केलं. प्रवीणजी, आता तुम्ही राजकीय कारकिर्दीत तुम्ही बघताय की शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ही दोन मोठी पक्ष फुटली का ती भाजपाने फोडली? एक लक्षात घ्या, आता फुटायला काय ते दुधखुळे बाळ नाही आहेत. आता एकनाथरावजी शिंदे यांचा 30-40 वर्षाचा राजकीय प्रवास आहे. शिवसेना प्रमुखांच्या मुशीत, आनंद दिघे साहेबांच्या मुशीत एक संघर्षमय कार्यकर्ता उभा राहिला आहे, अनुभवी आहे, प्रगल्भ आहेत. अजितदादा पवार आणि तर अनेक वर्ष सत्तेत काढली, राजकारण कोळून प्यायलेत. आणि त्याच्यामुळं ते काय काचेचं भांडण नाही की त्यांना फोडायला अगदी घ्या दगड मारल्याने फुटा. एक त्याच्यामागे भावना आणि भूमिका असते. शिंदेसाहेबांनी का त्या ठिकाणी हे केलं की हिंदुत्वाचा विचार सोडताय, नको त्या ज्याने आयुष्यभर राष्ट्रवादी विचाराला विरोध केला त्या काँग्रेसची हातमिळवणी करताय, बाळासाहेबांचे विचार धुळीस मिळवताय. अनेक सरकार म्हणून त्या ठिकाणी विकासाची कामं होत नाहीत आणि त्याच्यामुळे आपला मूळ मित्रपक्षाबरोबर असावं ही त्यांची भूमिका होती.
त्यानंतर अजित पवार साहेबांनी घेतलेली भूमिका, त्यांनी तर विकासाचं राजकारण सातत्याने केलं आहे. बरं, फुटाफुटी त्यांना नवीन नाही. खानदानी पवार साहेबांनी तर त्या ठिकाणी फुटाफुटीचं बिजारोहण या महाराष्ट्रात त्यांनीच त्या ठिकाणी केलं. परंतु उद्देश विकासाचा होता आणि त्यातच पवारसाहेब एकत्रित येत होते. त्यांनी सगळ्या भेटीगाठी करून विकासासाठी एकत्र येऊ बोललो. आणि नंतर जर पलटी खाणार असतील तर अजितदादाच्या स्वभावाप्रमाणे की परखड असल्यामुळे एकदा भूमिका घेतली तर आपण त्याच्याशी स्टिकअप राहिलं पाहिजे. त्याशिवाय विकास व्हायला पाहिजे तर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. केंद्राचे पैसे वेळेत आले पाहिजे, विकास निधी आला पाहिजे. त्यामुळे माझ्या मोठेपणापेक्षा त्या ठिकाणी राज्याचं हित आणि विकास महत्त्वाचा आहे असं मानणारे नेते आहेत. आपण म्हणालात मतभेद मनभेद आणि मॅक्झिमम इनकमिंग हे बी जे पीमध्येच होत आहे. बरं, आताची पातळी जी राजकारणातली आहे ती एवढ्या तळागाळात गेलेली आहे की वैयक्तिक आरोप प्रत्यारोप होत असतात. तर अशा वेळी जेव्हा इनकमिंग होते आणि वैयक्तिक आरोप केलेली जी व्यक्ती असते तिला मांडीला मांडी लावून बसायची वेळ येते, तेव्हा काय मानसिकता असते राजकारणी? आपलं म्हणणं अत्यंत रास्त आहे आणि त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून माझा नम्रपणे सल्लाही असेल किंवा आव्हान नम्र असेल की राजकारणामध्ये बोलत असताना उद्या काय वाढलं आहे आपल्या आयुष्यात हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळं टीका करत असताना पण खालच्या पातळीवरची व्यक्तिगत टीका राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी टाळली पाहिजे. संघर्ष हा विचारांचा असावा, प्रश्नांचा असावा, परंतु एखाद्याच्या अंगावरून बोलणं, त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप करणं, अश्लाघ्य आरोप करणं हे मला वाटतं त्या ठिकाणी टाळायला लागतं. कारण आज आम्ही एकमेकांच्या विरोधात असणारे कधी आम्ही एकत्र होऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे टीका करत असताना आताचं राजकारण पाहता त्या ठिकाणी सभ्यतेचा अभाव जरा कमी व्हायला लागला आहे. मला वाटतं सर्व पक्षांनी त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टीचं मला वाटत नाही एखादा अपवादात्मक कोण असेल, परंतु त्या ठिकाणी वैचारिक भूमिका घेऊन आरोप प्रत्यारोप करत असतात. परंतु व्यक्तिगत टीका करणं त्या ठिकाणी टोकाच्या व्यक्तिगत पातळीवरच्या टाळायलाच हव्यात. या तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. प्रवीणजी, तुम्ही मनसेमध्ये काम केलेलं आहे, मनसेमध्ये राज ठाकरेंना तुम्ही चांगलंच ओळखता. माझा असा प्रश्न आहे की भाजपचा असा विचार सुरू आहे का की म्हणजे एका ठाकरेंना बाजूला करून दुसऱ्या ठाकरेंना जवळ करायचं, सोबत घ्यायचं, म्हणजे भाजप आणि मनसेची युती आम्हाला आगामी काळात पाहायला मिळेल का? काय म्हणाल? कोणाला बाजूला करायचं आणि कोणाला जवळ घ्यायचं असा अजिबात आमच्या स्ट्रॅटेजीचा भाग नाही. परंतु आम्ही भूमिकांना महत्त्व आणि प्राधान्य देणारा पक्ष आहे. कालच परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालची मुलाखत दिली अशाच प्रकारच्या ओपन फोरममध्ये एका चॅनलला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की राज ठाकरे साहेब हिंदुत्वाचे विचार त्या ठिकाणी घेत आहेत, ती चांगली गोष्ट आहे आणि आमचे विचार मिळते जुळते व्हायला लागलेले आहेत आणि समविचारी पक्ष जर त्या ठिकाणी एकत्र येणार असतील तर त्याच्यामध्ये काही अडचण असायचं कारण नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले. परंतु अशा प्रकारचा अजून काही चर्चा किंवा ठोस आता निर्णय झाला नाही हेही त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. परंतु मनसेनं हिंदुत्वाची भूमिका घेतली, राष्ट्रवादाची भूमिका घेतली तर त्या ठिकाणी समविचारी पक्ष एकत्र यायला काय अडचण नसते. तर त्या ठिकाणी काही विरोधी विचाराचे लोकसुद्धा विकासासाठी एकत्र येत असतील तर राज ठाकरेंना यायला काय हरकत नसावी. दरेकर साहेब, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा तो थेट आहे की मोदीजींचं वाक्य आहे की न खाऊंगा न खाणे दूंगा. महाराष्ट्रामध्ये जलसिंचन घोटाळा असेल, आदर्श घोटाळा असेल, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात नेहमी लढणारे भाजपचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, ते नेहमी बैलगाडी भरून पुरावे काही नेत्यांनी उपस्थित केले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेच्या नेत्यांबद्दल, काँग्रेसच्या नेत्यांबद्दल असेल. पण आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले नेते तुमच्यासोबत आहेत. गावखेड्यामधला जो सामान्य कार्यकर्ता भाजपचा आहे त्यांचं गाव लेवलवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच परिस्थिती आज तुमच्या भाजपच्या नेत्यांमध्ये आहे का?
यावर काय सांगाल? नाही, भारतीय जनता पार्टी हा भूमिका घेऊन त्या ठिकाणी राजकारण करत असतो. वरवर राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. कुठली भूमिका असते त्याच्यामागे वैचारिक सिद्धांत असतो, भविष्यातलं प्लॅनिंग असतं. आता न खाणे दूंगा न खाऊंगा ही भूमिका म्हणजे काय? आज आपण बघाल DBT मोदी साहेबांनी आणलं. आज लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जातात. पूर्वी काय असायचं, लाभ जो मिळणार केंद्राचे पैसे यायचे ते मधले खाणारे दलाल असायचे. आता थेट लाभार्थ्याला पैसे जातात. आणि इवन राजीव गांधींनी तेव्हा सांगितलं होतं 1 रुपया आला तर खाली 10 पैसे त्या ठिकाणी पोचतात, 90 पैसे मध्ये जातात. याला बोलतात आम्ही खाणार नाही, खाऊ देणार नाही. आता ज्यांच्यावर आरोप होते त्यांचे आरोप ते विरोधी पक्षात असताना त्यांच्यावर ते आरोप होते. आत्ता त्याने आमच्या मांडीला मांडी लावल्यावर जर आपण दाखवलं की इथे बाबा खाण्याचा प्रयत्न होतोय, इथे भ्रष्टाचार होतोय, तर तुमच्या मताशी मी सहमत आहे. त्यावेळेला ते वेगळ्या पक्षात होते, तेव्हा वेगळा विचार होता. ज्या वेळेला आमच्या सोबत आलात, आमचे सहकारी झालात, तिथपासून आमची जबाबदारी आहे की आपल्या मांडीला मांडी लावून बसणारा ना खाणारा असावा ना खाऊन देणारा असावा. ती भूमिका आम्ही जपू, हा आत्मविश्वास आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो. नेते नक्कीच मांडीला मांडी लावून बसतायत, मात्र कार्यकर्त्यांनी नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कारण इतर पक्षातले नेते ज्यावेळेस भाजपामध्ये येत आहेत त्यावेळेस जे मूळ भाजपाचे कार्यकर्ते आहेत, जे मूळ भाजपाचे नेते ते वेगळे पडले जात आहेत, त्यांचा कुठं विचार केला जात नाही असा थेट आरोप तुमच्यावर केला जातोय. नाही, एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष आहे. सर्वात जास्त काळजी भारतीय जनता पार्टीत कोणाची घेतली जात असेल तर ती नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांची चिंता करणारा पक्ष आहे. आणि अनेक निर्णय बघाल भारतीय जनता पार्टी संदेश देत असते की आम्ही कार्यकर्त्यांची कदर करतो, त्यांचा विचार करतो. अशोक चव्हाण साहेबांना आपण घेतलं म्हणाल, घेतलं पक्षात, पण ते करत असताना आपण बघाल की आमची मेधाताई कुलकर्णी यांच्यावर मागच्या वेळेला अन्याय झाला होता. पक्षाच्या लक्षात होतं, पक्षाने त्यांना राज्यसभेला खासदार केलं. डॉक्टर अजित गोपछडे त्यांना स्वप्नात पण नसेल, रात्री पण वाटलं नसेल की मला कोण आमदार करणार आहे. राज्यातल्या पक्षाच्या लोकांना संदेश दिला, जो त्या ठिकाणी ढाचा तोडायला बाबरीच्या इथे होता, आपला कारसेवक होता, जो त्या ठिकाणी अटक झाला होता, जो मेडिकल कॅम्प घेतोय फिरतोय, ज्याला काय व्हायचं माहीत नाही, तो त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला दिल्लीत बसून गल्लीतल्या छोट्या कार्यकर्त्याची काळजी आमचं नेतृत्व करतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला कार्यकर्त्याचं जपवणूक करणारा पक्ष आहे. हा संदेश नीट प्रॉपर आमचा पक्ष देत असतो. तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. आमच्या अमर साबळे नावाचे खासदार गेल्या वेळेला होते. त्यांना रात्री 2 वाजता सांगितलं तुम्हाला खासदार बनायचं आहे. त्यांनाही शॉक वाटला, अरे माझा विचार करताय. एक दलित समाजाचा कार्यकर्ता, त्या चळवळीसाठी काम करणारा कार्यकर्ता, त्याला त्या ठिकाणी नेतृत्व दिलं. त्याच्यामुळे कार्यकर्त्याची चिंता हा मला वाटतं याच्यापासून भाजप पक्ष आणि नेतृत्व कधीच त्या ठिकाणी लांब जात नाही. ही मी शेकडो उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी देऊ शकेन. नमस्कार सर. राज्यात कित्येकदा गोळीबार प्रकरण झाले, पण गुन्हेगारांमध्ये थोडी पण भीती नाही आहे. कायदा व्यवस्थेसाठी सरकार काय करत आहे? एक लक्षात ठेवा, मी विधिमंडळाच्या सभागृहातही काल लॉ अँड ऑर्डरवर बोलताना त्या ठिकाणी सांगितलं की सरकार कोणाचंही असो, गुन्हे त्या ठिकाणी घडतायत ते शोभा देणारे नाही आहेत. यामध्ये गुन्हेगारांचं मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे. मला आता सांगा, तुम्ही विश्वासानं ऑफिसला बोलवायचं, लाईव्ह करायचा, ते बघत असताना गोळ्या त्या ठिकाणी झाडायच्यात. मला वाटतं हे ऑल ऑफ सडन होत नाही. याच्या मागची काय भूमिका आहे, मानसिकता आहे, हे सगळं तपासण्याची आवश्यकता आहे. आज त्या ठिकाणी जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला ठेचण्याचं काम सरकार करतं. आज अनेक अधिकारीसुद्धा चांगले आहेत. पुण्यात बघा, अमितेश कुमार नावाचे CP आला,
मोठमोठ्या गुंडांना त्यांनी लाईनशीर उभं केलं होतं. एवढे दहशत करणारे गुंड आज त्या ठिकाणी हात बांधून समोर उभे होते. हे सरकार करतंय. महिलांना आदरपूर्वक वागवलं पाहिजे, आदरपूर्वक बोललं पाहिजे, पण बऱ्याच वेळा राजकारणात असं घडताना दिसत नाही. बऱ्याचदा राजकीय नेते, बऱ्याच वेळा तुमच्या पक्षातीलही नेते महिलांबाबत चुकीचं बोलताना, बोलताना दिसतात. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, आपलं म्हणणं मला मान्य आहे. आमच्या पक्षातले असो तर कोणाच्याच पक्षातले असो, महिलांना त्या ठिकाणी आदर सन्मान हा दिलाच गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत की पाटलाच्या त्या ठिकाणच्या सुनेला आणल्यानंतर जर अशीच आमची माता असती, ते बोलणारे छत्रपती आहेत. त्याच्यामुळे आपल्याला संस्कार हा महिलांच्या सन्मानाचा आहे. आणि मला वाटतं म्हणून सगळ्यांनीच पक्षापलीकडे जाऊन, काय आमच्या पक्षातलं कोण बोललं म्हणजे तो काही नाही, तो साधू, आणि दुसऱ्याचा बोलला तर तो गुन्हेगार, असं नाही. कुठल्याच पक्षातल्या लोकांनी महिलांचा आदर सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे. प्रवीणजी धन्यवाद. ओपन फोरममध्ये तुम्ही खूप मोकळेपणाने आणि काही ठिकाणी बेधडकपणे सुद्धा बोललात. असंच यापुढे सुद्धा पुढारी न्यूजवर सातत्यानं तुम्ही येत राहा, अशीच बातचीत करत राहा. पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.